हैदराबाद म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो इतिहास. मन तृप्त करणारा इराणी चहा आणि त्याच अभिमानाचं प्रतीक म्हणजे चारमिनार. पण तुम्हाला माहीत आहे का, चारमिनार का बांधण्यात आला? काहीच्या मते शहरावर आलेल्या महाभयंकर प्लेगपासून मुक्ती मिळाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी तो उभारला गेला. तर काही आख्यायिकानुसार येथे एक गुप्त भूमिगत मार्ग होता जो थेट गोलकोंडा किल्ल्यात जातो. हो, लोक म्हणतात हा पॅसेज राजघराण्याच्या पलायनासाठी वापरला जायचा. आज तो बंद आहे, पण त्या रहस्यमय कहाण्या अजूनही जिवंत आहेत. 1951 साली महमूद कुली कुतुबशाह यांनी हे भव्य चारमिनार बांधले. चारमिनार, त्याच्या नावातच त्याची ओळख लपली आहे. 4 भव्य मनोरे. आणि हे मनोरे फक्त बघायला सुंदर नाहीत, तर त्यांच्यात लपली आहे हैदराबादची अनोखी कहाणी. पर्शियन, मुघल आणि भारतीय वास्तुकलेचं अफलातून मिश्रण. दगडी नक्षीकाम, कमानी, 4 दिशांना उभे असलेले सिमेट्रिकल मनोरे, जणू इतिहासाने चितारलेली एक सुंदर कलाकृती. चारमिनारच्या सभोवतालचा माहोल तर आणखी वेगळाच. हे फक्त स्मारक नाही, तर हैदराबादचे धडधडते हृदय आहे. इथला लाड बाजार म्हणजे काचेच्या, मोत्याच्या आणि लग्नासाठीच्या सुंदर चोड्यांचा स्वर्ग. आणि हो, चारमिनारला आलात आणि इराणी चहा आणि उस्मानिया बिस्किट खाल्लं नाही तर तुमची ही सफर अधुरीच म्हणावी लागेल. स्ट्रीट फूडची ही सुगंधित गल्ली पाहून तुमचे पोट भरेल, पण मन मात्र भरणार नाही. या जागेचे खरे सौंदर्य दिसते ते संध्याकाळी, जेव्हा चारमिनार प्रकाशाने उजळून निघतो आणि चारही बाजूनी वाहणारी गर्दी, जणू शहराचं जीवन या ठिकाणी एकवटलं आहे. चारमिनार फक्त एक स्मारक नाही, तो हैदराबादच्या आत्म्याचा ठसा आहे. इतिहास, संस्कृती, गजबज आणि न थांबणारी ऊर्जा यांचं मिश्रण म्हणजे चारमिनार. तर मग पुढच्या वेळी हैदराबादला आलात तर या मनोऱ्याच्या सावलीत क्षणभर थांबा आणि इतिहासाची धडधड ऐकून बघा. अशाच ट्रॅव्हल स्टोरीजसाठी केपीज क्रिएशन या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर व्हिडिओबरोबर. धन्यवाद.